तरी आम्हाला इथे फाईन लावले 1000 रुपये सोसायटीने. म्हणजे किती आज पण पाणी भरलंय बघा, गटराचं पाणी आहे. तर फाईन मारायला हे लोक पटकन फोटो काढून फाईन मारतात. मग आता ह्यांच्यावर फाईन कोण मारणार? त्यांची माणसं तर आलेत काम करायला, पण हे रोज रोज पाणी भरणार तर इथे कस्टमर थांबत नाही. पण सगळे गेले कस्टमर. पुढे दिवस हे लोक काय चेक न करतात. ते बोलले चॉकअप तिकडे. पण चॉकअप कुठे आहे? 4 वर्षांनी हा चॉकअप 3-4 वर्ष झाले आहे बघा. हा चॉकअप बघा इथे किती. अरे बाप रे, मेंटेनन्स घेतात हे लोक बिल्डिंगचा. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही मित्रांनो? इथे आपला शॉप आहे एकदंत अमृततुल्य. समोर अगरवाल पॅरामाउंट आहे. ह्या बिल्डिंगमधून गेले 10 दिवस हा गटाराचं पाणी इथून येत होतं. हा जो हार्डवेअर आहे तो बंद होता 10 दिवस. म्हणून सोसायटी बोलले आम्ही काय करू नाही शकत, कारण त्याचा ते गेट बंद आहे. तिथून चॉकअप आहे. तो परवा आला, त्यांनी सगळं साफसफाई केलं, चॉकअप बंद झाला. आता परत इथे 2 दिवसापासून कालपासून पाणी भरतं. आणि खरा चॉकअप तर बघा इकडे. तर बघा इथे एवढा हा पूर्ण चॉकअप आहे इथे बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त हा आपला टेबल, हा जो आपला टेबल आहे ह्या खांब्याच्या थोडा बाहेर आहे, थोडासा बाहेर आहे. आणि इथून ना कोणाला जायला अडचण होत ना काय. तरी आम्हाला इथे फाईन लावले 1000 रुपये सोसायटीने. एवढी सोसायटी स्ट्रिक्ट असते का की 1000 रुपये फाईन भरायला लावतात? पण ह्यांचं लक्ष कुठे आहे मग या सगळ्या गोष्टींवरती? एवढा गटराचं पाणी भरतं, मग आपण मेंटेनन्स देतो कसलं जर इथे एवढा चॉकअप असताना आपण? आणि सांगितलं पण होतं इथे पाणी भरतो. तर फाईन मारायला हे लोक पटकन फोटो काढून फाईन मारतात. मग आता ह्यांच्यावर फाईन कोण मारणार? महानगरपालिका प्लीज ह्या गोष्टीवरती लक्ष द्या. असं इथे घाण पाणी असेल तर. आणि 10 दिवस आमचं खूप नुकसान झालं या गोष्टीमुळे.